नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 मार्च 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान असलेला 2025चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, आर वैरामुथू असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? आर वैरामुथू असं त्यांचं नाव आहे. भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान असलेला 2025चा ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. क्लिअर? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. या ठिकाणी लवकरच आपण जानेवारी 2026 ते मार्च 2026 या 3 महिन्याची आपल्या चॅनलची जी काही चालू घडामोडीची PDF आहे ती आपण लॉन्च करणार आहोत. ज्यांना या ठिकाणी खरेदी करण्याची इच्छा आहे मला फक्त कमेंट करून सांगा, जेणेकरून मला लक्षात येईल की या ठिकाणी या PDFची किती जणांची या ठिकाणी मागणी आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. दरवर्षी जागतिक हवामान दिवस वर्ल्ड क्लायमेट डे केव्हा साजरा करण्यात येत असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्या दिवशी 23 मार्चला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक हवामान दिवस म्हणून आपण साजरा करतो. हा दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश लिहून घ्या. हवामान आणि हवामानातील बदल याबद्दल जनजागृती करणे, तसेच हवामान अनुकूल राहण्यासाठी काय काळजी घ्यावी याच्यावरती भर देणे, या उद्देशाने आपण दरवर्षी जागतिक हवामान दिवस साजरा करतो 23 मार्चला. 2026 ची थीम लिहून घ्या. ऑब्झर्विंग टुडे प्रोटेक्टिंग टुमॉरो. आजचे निरीक्षण उद्याचे रक्षण, अशा प्रकारे मराठीमध्ये थीम आहे 2026 साठी जागतिक हवामान दिवसाची. पहिलाच प्रश्न कशाबद्दल आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. 11 मार्चला नो स्मोकिंग डे. 12 मार्च जागतिक किडनी दिवस. 13 मार्च जागतिक झोपेचा दिवस. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस. 20 मार्च जागतिक चिमणे दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 59व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे? आता मात्र या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं. लक्षात घ्या, तुम्हाला काय विचारलं आहे? 59 क्रमांकाचा तो आहे पुरस्कार कोणत्या वर्षीचा? 2024चा. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर विनोद कुमार शुक्ला असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, कन्फ्युजन करून घेऊ नका. डॉक्टर विनोद कुमार शुक्ला यांना 2024 साठीचा 59व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याच्या अगोदर 58व्या क्रमांकाचा जो काही ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला तो कोणाला देण्यात आला? तर पर्याय क्रमांक ए गुलजार यांना आणि पर्याय क्रमांक बी जगद्गुरू रामभद्राचार्य यांना. गुलजार कवी आणि उर्दू भाषेसाठी, तर जगद्गुरू रामभद्राचार्य यांना संस्कृतसाठी 58व्या क्रमांकाचा या दोघांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. बरोबर. आणि 2026 मधील 60 क्रमांकाचा जो काही पुरस्कार आहे तो देण्यात आला आर वैरामुथू यांना. कशासाठी? तर तमिळ भाषेसाठी. आणि तमिळमधील हे या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचे व्यक्ती आहेत ज्यांना या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या प्रश्नासाठी उत्तर काय? डॉक्टर विनोद कुमार शुक्ला त्यांना कशासाठी? हिंदी भाषेसाठी 59 क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. बरोबर. या ठिकाणी प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात, तर बाकीच्या पुरस्कारांवरती आपण एकदा चर्चा करूया. मी बऱ्याच वेळेला सांगतो, अभ्यास किती करता बिलकुल महत्त्वाचं नाही, केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. 2024चा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना. बाल साहित्य पुरस्कार सुरेश सावंत यांना. मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना. चिंता रवींद्रन पुरस्कार शरणकुमार लिंबाळे यांना. टर्नर पुरस्कार नेना कालू यांना. नृत्य कलानिधी पुरस्कार उर्मिला सत्यनारायणन यांना. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार सीता अशोक शेळके यांना. विली रिसर्च हिरोज पुरस्कार डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना. CEO ऑफ द इयर पुरस्कार समीर कनोडिया यांना.
MP बिर्ला स्मृती पुरस्कार यशवंत गुप्ता यांना, तर संगीता कलानिधी पुरस्कार डॉक्टर जयंती कुमारेश यांना. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3, 2026 ची चायनीज ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली आहे? या ठिकाणी असा हा खेळाडू आहे ज्याचा हा पहिला फॉर्म्युला 1 विजय आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, किमी अँटोनेली असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? किमी अँटोनेली असं त्यांचं नाव आहे. पहा, जसं की पर्याय क्रमांक 1 आहे जॉर्ज रसेल, पर्याय क्रमांक बी आहे चार्ल्स लेक्लेर, पर्याय क्रमांक सी आहे लुईस हॅमिल्टन. बरोबर का नाही? हे जे काही खेळाडू आहेत हे बऱ्याच वेळेला या ठिकाणी फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स जिंकत असतात. बरोबर. आता या ठिकाणी प्रश्न काय महत्त्वाचा आहे, तर हा जो काही खेळाडू आहे किमी अँटोनेली, बरोबर, त्याचा हा पहिलाच विजय आहे चायनीज ग्रँड प्रिक्स जिंकण्याचा किंवा एखादी ग्रँड प्रिक्स जिंकण्याचा. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न आहे एखाद्या स्पोर्टबद्दल, एखाद्या क्रीडाबद्दल, तर बाकीच्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांवरती चर्चा करूया. लिहून घ्या. 2025चा फिफा पुरुष खेळाडू हा जो काही पुरस्कार मिळालेला आहे तो उस्माने डेम्बले यांना मिळाला. 2025चा फिफा महिला खेळाडू पुरस्कार मिळालेला आहे आयताना बोनमॅटी यांना. पहिली सॅफ महिला क्लब अजिंक्यपद स्पर्धा ईस्ट बंगाल FCने जिंकलं. फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2025 मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलं. महिला आशिया कप 2025चं या ठिकाणी भारतामध्ये त्याच्यामध्ये रौप्य पदक जिंकलं. बजाज पुणे ग्रँड टूर झाली होती 2026 मध्ये, ते जिंकलं आहे ल्यूक मडगवे यांनी. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांची जिंकली आहे कलिग लार्सन्स यांनी. प्रो रेसलिंग लीग 2026 जिंकली आहे हरियाणा थंडर्स यांनी. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे भारताने. 2025-26 रणजी करंडक स्पर्धा जिंकली आहे जम्मू आणि काश्मीरने. तर चायनीज ग्रँड प्रिक्स 2026 जिंकली आहे किमी अँटोनेली यांनी. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 4, कोणत्या राज्याने अलीकडेच UCC, बरोबर, युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC समान नागरी संहिताचा मसुदा सादर केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं UCC लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे, तर उत्तराखंड. क्लिअर. तर गुजरातने अलीकडेच समान नागरी संहितेचा मसुदा सादर केलेला आहे. 2-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. या मसुद्यामध्ये महिलांना समान हक्क आणि संरक्षण देण्यावरती विशेष लक्ष केंद्रित केलं आहे, जसं की वारसा हक्कामध्ये समान वाटा. समान नागरी संहितेचा अर्थ असा आहे की वेगवेगळ्या धर्मासाठी आणि समुदायांसाठी वेगवेगळे वैयक्तिक कायदे नसावेत, तर सर्व नागरिकांना एकच कायदा लागू व्हावा. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर UCC लागू करणारे उत्तराखंड हे पहिले भारतीय राज्य ठरलं आहे. अनुच्छेद 44 हा मसुदा भारतीय संविधानातील अनुच्छेद 44 समान नागरी कायद्यानुसार तयार करण्यात आला आहे. यात देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर गुजरातने हा मसुदा या ठिकाणी सादर केलेला आहे. गुजरात ज्या राज्याची स्थापना 1 मे 1960 झाली. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गिर, ब्लॅकबक आणि वनसदा, आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काडना, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न क्रमांक 5, उगादी नावाचा सण किंवा महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील सर्व. कोणकोणते? पर्याय क्रमांक ए आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक बी तेलंगणा, पर्याय क्रमांक सी या ठिकाणी कर्नाटक. तिन्ही राज्यामध्ये उगादी नावाचा सण. उगादी म्हणजे काय? आपला गुढीपाडवा. हो, जसं महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो, हाच गुढीपाडवा गोव्यामध्ये संवत्सर पर्व म्हणून साजरा केला जातो. हाच या ठिकाणी गुढीपाडवा उगादी नावाने आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकमध्ये साजरा केला जातो. जम्मू काश्मीरमध्ये नवरेह नावाने साजरा केला जातो. मणिपूरमध्ये साजिबू चेरा ओबा म्हणून साजरा केला जातो. तर आसाममध्ये बोहाग बिहू नावाने साजरा केला जातो. बरोबर. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या गोष्टी. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 कोणत्या राज्याच्या विधानसभेने मंजूर केलेलं आहे? प्रश्नातच याचा या ठिकाणी उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी विधानसभेने महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मंजूर केलेलं आहे. याच्याबद्दल काही ठराविक पॉईंट्स आहेत, एक्झाममध्ये या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात, लिहून घ्या. महाराष्ट्र विधानसभेने राज्यामध्ये धर्मांतराचे नियमन करण्यासाठी 16 मार्च 2026 रोजी धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मंजूर केलं. या विधेयकाचा उद्देश बेकायदेशीर धर्मांतरांना प्रतिबंध करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. यामध्ये बळजबरी, फसवणूक, प्रलोभन किंवा विवाहाद्वारे केल्या जाणाऱ्या धर्मांतरांना लक्ष्य केले जाते. याच्या अंतर्गत शिक्षा आहे 7 ते 10 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंडाची देखील. पूर्वसूचना काय आहे? तर व्यक्तींनी रूपांतरण करण्यापूर्वी अधिकाऱ्यांना 60 दिवसाची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे.
आणि घोषणेनंतर रूपांतरानंतर 21 दिवसाच्या आत घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. या वेगवेगळ्या या ठिकाणी कंडिशन्स आहेत. कशासाठी? तर या ठिकाणी या विधेयकासाठी. बरोबर. तर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेमध्ये मंजुरी मिळाली आहे. 16 मार्च 2026 ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? या ठिकाणी महाराष्ट्राबद्दल बोलण्यात आलं. आपलं राज्य स्थापना 1 मे 1960. याच दिवशी गुजरात राज्याची स्थापना. हाच दिवस इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, राजधानी मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेला वर्षातील सर्वोत्तम उपक्रम पुरस्कार, बरोबर, हा जो काही पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. या ठिकाणी भारतातील बँकांची बँक आरबीआय बँक. बरोबर. तर आरबीआय बँकेला या ठिकाणी या देशातील सेंट्रल बँकेला वर्षातील सर्वोत्तम उपक्रम पुरस्कार देण्यात आला. कारण काय? तर बँकांसाठी अनिवार्य सुरक्षित .bank.in हा जो काही डोमेन आहे तो लागू करून भारताला या सुरक्षित चौकटीमध्ये जागतिक स्तरावरती अग्रणी बनवणे. या उपक्रमामुळे अधिक सुरक्षित आणि मानकीकृत डिजिटल उपस्थिती निर्माण होते. फिशिंग हल्ले कमी होतात आणि भारतीय वित्तीय प्रणालींवरील वापरकर्त्यांचा जो काही ट्रस्ट आहे, विश्वास आहे, तो या ठिकाणी वाढण्यासाठी मदत होतो. तर अशा प्रकारे या आरबीआयला वर्षातील सर्वोत्तम उपक्रम पुरस्कार देण्यात आलेला आहे. आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना 1 एप्रिल 1935 ब्रिटिश राजकाळामध्ये. मुख्यालय मुंबई या ठिकाणी आणि वर्तमानमधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 26व्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. संचार मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी कोणत्या गावामध्ये समृद्धी केंद्राचे उद्घाटन केलेले आहे? समृद्धी सेंटरचे उद्घाटन केलेले आहे. तर उमरी नावाचं गाव आहे. पर्याय क्रमांक ए. उमरी नावाचं गाव आहे. मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत त्या गावाला या ठिकाणी समृद्धी केंद्राचे उद्घाटन केले आहे. बरोबर. त्या गावामध्ये या उपक्रमाचा उद्देश भारतनेट कार्यक्रमाअंतर्गत हाय स्पीड कनेक्टिव्हिटी गाव पातळीवरती सेवा वितरणामध्ये कसे परिवर्तन घडवू शकते आणि ग्रामीण सामाजिक आर्थिक विकासाला कसे सहाय्य करू शकते हे दाखवून देणे आहे. बरोबर. तर या उद्देशाने उमरी गाव जे की मध्य प्रदेशमध्ये आहे त्या गावामध्ये समृद्धी केंद्राचे उद्घाटन केलेले आहे संचार मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया. कोणत्या गाव आहे? उमरी गाव. कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेश. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूबाई छगनबाई पटेल, तर राजधानी भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो आणि 4 महत्त्वाचे धरण गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या राज्य सरकारने दिव्यांग शक्ती योजना नावाची योजना स्कीम सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी. आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, आंध्र प्रदेश या राज्य सरकारने दिव्यांग शक्ती योजना सुरू केली आहे. याच्या मागचा उद्देश काय? तर दिव्यांग व्यक्तींना सामाजिक समानता, गतिशीलता आणि लास्ट माइल डिग्निटी सन्मानजनक प्रवास या ठिकाणी प्रदान करणे या उद्देशाने दिव्यांग शक्ती योजना आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. जाता जाता आंध्र प्रदेशबद्दल देखील चर्चा करूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1953. मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू, राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान वेंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुन सागर. कधी कधी एक्झाममध्ये विचारलं जातं सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे? तर श्रीहरिकोटा म्हणजेच या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. बँकॉक या ठिकाणी झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर कप 2026 मध्ये भारताने या ठिकाणी एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर पर्याय क्रमांक सी. एकूण या ठिकाणी भारताने 5 पदके जिंकली आहेत. या 5 पदकामध्ये 1 सुवर्ण पदक आहे, 3 रौप्य पदक आहे आणि 1 कांस्य पदक आहे. 1 सुवर्णमध्ये लक्षात ठेवायचं आहे चंद्रिका पुजारीने महिलांच्या 51 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. चंद्रिका पुजारी असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? अशा प्रकारे पुढचा प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणते रुग्णालय रुग्णांना घर बसल्या ICU नंतरचा सल्ला देण्यासाठी भारतातील पहिले ऑनलाईन क्रिटिकल केअर फॉलोअप क्लिनिक सुरू करणार आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सफदरजंग रुग्णालय. कोणतं? सफदरजंग रुग्णालय हॉस्पिटल. हे जे काही हॉस्पिटल आहे ते या ठिकाणी रुग्णांना घर बसल्या ICU नंतरचा सल्ला देण्यासाठी भारतातील पहिलं ऑनलाईन क्रिटिकल केअर फॉलोअप क्लिनिक या ठिकाणी सुरू करणार आहे. शेवटचा प्रश्न. कोणत्या संस्थेने हायड्रोजन इंधन उत्पादन आणि समुद्राच्या पाण्याची क्षारमुक्ती यासाठी MX आधारित सामग्री विकसित केली आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. IIT गुवाहाटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या.
हा दुहेरी नवोपक्रम सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करून स्वच्छ ऊर्जा म्हणजेच क्लीन एनर्जी आणि सुरक्षित पाण्याला समर्थन देतो. MXIN त्यांच्या उच्च विद्युत वाहकतेसाठी आणि प्रगत बौद्धिक गुणधर्मासाठी ओळखले जातात. तर अशा प्रकारे IIT गुवाहाटीने या ठिकाणी या संस्थेने हायड्रोजन इंधन उत्पादन आणि समुद्राच्या पाण्याची क्षारमुक्ती यासाठी MXIN आधारित सामग्री विकसित केली आहे, डेव्हलप केलेली आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम, कंटेंट, हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारताने आपला पहिला स्वदेशी उभयचर ड्रोन विकसित केला आहे, तर त्या ड्रोनचे नाव काय आहे? अग्नी, अवतार, अर्जुन की अमर? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.